हाय दोस्तों, आपला अहिरी समाचारमध्ये स्वागत आहे. आर डी एजंट रवींद्र तंगडपल्लीवार एक मनमिळावू स्वभावाचे विश्वासू व्यक्ती होते. ते अनेकाकडून आर डी वसूल करत होते. लोकांवर त्यांचा खूप विश्वास होता. ते एक लोकप्रिय आर डी एजंट होते. दररोजप्रमाणे ते संध्याकाळी आर डी वसूल करण्यासाठी बाहेर गेले आणि ते परत आलेच नाही. त्यांच्या परिवाराकडून शोधाशोध सुरू झाला. मित्रपरिवार 2 दिवस तब्बल शोध घेतल्यानंतर आलापल्ली सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिर जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र तंगडपल्लीवार यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिवारातील लोकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरून अहिरीचे ठाणेदार इकरे साहेब आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. मृतकाचा मोका पंचनामा केला. आजूबाजूला काही पुरावे सापडतील का म्हणून आजूबाजूला शोध घेतला आणि त्यानंतर मृतकाला अहिरीच्या रुग्णालयात पोस्टमार्टम करता पाठवून दिले. पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम, FIR दाखल करणे, इतर सर्व प्रशासकीय काम आटोपल्यानंतर आता इकरे साहेबांची मोहीम होती की आरोपीला पकडण्याची. कुणी प्रत्यक्षदर्शी नव्हता. मार्गामध्ये CCTV नव्हते. घटना कशा प्रकारे झाली कुठलीच माहिती नव्हती. अशा परिस्थितीत आरोपींना पकडणे सोपे नव्हते. तर ठाणेदार साहेबांनी मृतक रवींद्र तंगडपल्लीवार यांचा मोबाईल घेतला. त्यातील शेवटचा कॉल ज्यांनी केले ते सम्मय्या सुंकरी याला ताब्यात घेतले. पोलिसी पद्धतीने चौकशी केली. त्यावर सम्मय्या सुंकरी यांनी मान्य केले की ही हत्या त्यांनी केली आणि तो सांगितला की त्याच्या गळ्यामध्ये जी सोन्याची चैन होती त्याच्या लोभापायी मी हत्या केली. त्याला रवींद्र तंगडपल्लीवार यांना आलापल्ली येथे बोलवलो. त्यांना दारू पार्टीचे आमिष दिलो. जंगलात घेऊन गेलो आणि तिथं त्यांची हत्या केली. ही माहिती खरी असली तरी यात काहीतरी वेगळे आहे अशी शंका देखील येते. संतूर कुठे ठेवला असेल? रवींद्र तंगडपल्लीवारला तो संतूर का दिसला नसेल? आणि एकट्याने एवढ्या मोठ्या प्रकारे मारहाण करून शवला म्हणजे खूप संतूरने मारहाण केलेली होती आणि त्यांचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले होते. तो ही जो हत्या आहे ही हत्या फक्त सोन्याच्या चैनकरिता असावी असे भासत नाही, वाटत नाही. कारण की निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याच्या मागे काही दुसरं कारण असू शकते आणि यात इतर कुणी आरोपी सहभागी असू शकतात अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. आता पोलिसांसमोर ते आव्हान आहे की यामागील खरे कारण काय आहे आणि इतर कोण याच्यात सहभागी आहे याचा शोध घ्यावा लागेल. बघूया पोलीस पुढे काय करतात ते.